आणि भगवंताला प्राप्त जर करायचं असेल तर भगवंताला प्राप्त करण्याकरता अगोदर काय करावं लागते? आधी मनमुंडा मग तुम्ही ब्रह्मधुंडा. भगवान शंकराला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर अगोदर तुम्हाला तुमच्या मनाला पवित्र करावं लागेल. पण आपलं मन, या मनामध्ये एवढे विचार आपण भरून ठेवलेले आहेत. तर विचार कशाचे भरलेले आहेत? आपण चांगले विचार भरलेत का मनामध्ये आपल्या? नाही. आपल्या मनामधले विचार कसे असतात माहिती आहे? मनामध्ये विचार आपल्या नेहमी इतरांचे चालू असतात. हा असा आहे, हा तसा आहे. एखादा जर खूप पुढे जात असेल तर त्याला मागे कसं ओढायचं हे विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. पण हे विचार जोपर्यंत आपल्या मनामधून निघणार नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. म्हणून अगोदर आपल्याला आपल्या मनाला पवित्र करावं लागेल. मग आता तुम्ही म्हणाल, हे मन कसं आहे? हे मन आमच्या म्हटल्याप्रमाणे ऐकतच नाही. त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी ऐकते का मन आपलं? नाही ऐकत. पण या मनाला जर आपल्याला जागेवर आणायचं असेल, त्याला शांत जर करायचं असेल तर त्याकरता एकच उपाय आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. म्हणून क्षणोक्षणाला आपल्याला भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये घ्यायचं आहे आणि या मनाला पवित्र करायचं आहे.